तर तिकडे उद्धव ठाकरेंनीही मराठवाड्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। मराठवाड्यामध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला। अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी बांधावर जात शेतकऱ्यांना धीर दिलाय। तसंच सरकारकडे कर्जमाफीची मागणी करत उद्धव ठाकरेंनी गंभीर इशाराही दिलाय। मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुमची योग्य वेळ ही काय तुम्ही पंचांग बघून सांगणार आहात की कधी योग्य वेळ आहे मुहूर्त काढून सांगणार आहेत का? पूर परिस्थितीची पाहणी करणं, त्यांना मदत करणं, सगळ्यांनी सरळ हस्ते मदत केली पाहिजे, फक्त त्याचं पर्यटन करू नये। मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटलाय। मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडलाय। शेतकरी पुरता हतबल झालाय। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना आधार दिला। सरकारनं शेतकऱ्यांसाठी केलेल्या मदतीवरून देखील उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केलाय। पंचांग पाहून शेतकऱ्यांना मदत करणार का? सरसकट कर्जमाफी करा, अन्यथा शिवसेना शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरणार, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय। शेतकऱ्यांना आज मी सांगतोय की एकतर आत्महत्येचा विचारही मनात आणू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत। पण मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुमची योग्य वेळ ही काय तुम्ही पंचांग बघून सांगणार आहात की कधी योग्य वेळ आहे मुहूर्त काढून सांगणार आहेत का? शेतकऱ्याला कर्जमुक्त तर केलं पाहिजे। सरसकट कर्जमुक्तीची मागणी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने करतो आहोत आणि ती जर का सरकारने मागणी मान्य केली नाही तर शेतकऱ्यांच्या बरोबरीने शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा सुद्धा आम्ही सरकारला देतो आहोत। उद्धवजी माजी मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री पदावर काम केलंय आणि त्यामुळे अडचणीच्या परिस्थितीमध्ये मदतीचा हात आणि मदत म्हणून आपण सगळ्यांनी भूमिका घेणं अपेक्षित असतं, हे मी त्यांना सांगावं, वेगळं इथे मांडावं असं मला वाटत नाही। पण यात मी एवढं नक्कीच सांगेन, सर्वांना आणि आमच्या शेतकऱ्याला विशेषतः संपूर्ण मदत या प्रतिकूल आणि या अति गंभीर परिस्थितीमध्ये सरकार करेल। हेक्टरी 50,000च्या मदतीसाठी आवाज उठवणार, असा शब्द उद्धव ठाकरेंनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलाय। तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणार असल्याचंही ठाकरेंनी सांगितलंय। पूरग्रस्तांनी खचून जाऊ नये, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय। लातूरचा दौरा करत ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात। कारण मी मुद्दा म्हणून आलो, कारण आज आमच्या हातात तर काहीच नाहीये, पण एवढंच आहे की काही नसलं तरी तुम्हाला साथ सोबत करायला आलेलो आहे। फक्त कोणी खचू नका हा, आणि वेडवाकडे काही पाऊल उचलू नका। आम्ही तुमच्या पूर्ण ताकदीने सोबत आहोत। त्याच्यामुळे तुमचा आवाज हा आम्ही तिकडे बरोबर त्यांच्या कानावर घालून आपण करून घेऊ। आता कालची मदत जी जाहीर केलेली आहे की वेळेवर येते की नाही वगैरे सगळ्यावरती आपण लक्ष ठेवून ती करून तर घेऊ। आणि आणखीन तुम्ही जे म्हणता की हेक्टरी 50,000 त्याची पण मागणी लावून देऊ। फक्त ऑगस्ट पर्यंत मदत सुद्धा आम्हाला सणाच्या अगोदर मिळावी एवढी आमची अपेक्षा आहे। दसऱ्याच्या अगोदर आम्हाला मदत भेटावी आणि कर्जमुक्तीसाठी सुद्धा आपण बघा, एक तरी तत्काळ मदत जी आहे तुम्ही म्हणता 50,000 रुपये हेक्टरी, बरोबर बोलतोय, आणि कर्जमुक्ती हा वेगळा विषय। नाहीतर काय करतील, मदत देतील आणि तुमच्या कर्जाच्या याच्यातनं कापून। शेतकऱ्याला कधी वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही, बिलकुल शेतकऱ्यांच्या मागे खंबीर राहू। विरोधी पक्ष देखील जाऊ द्या, सगळ्यांनीच मदत केली पाहिजे। पण पूर परिस्थितीची पाहणी, फक्त पूर परिस्थितीची पाहणी करणं, त्यांना मदत करणं, सगळ्यांनी सरळ हस्ते मदत केली पाहिजे, फक्त त्याचं पर्यटन करू नये, एवढीच माझी इच्छा आहे। सरकारला शेतकऱ्यांवर अन्याय करू देणार नसल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। आम्हाला मदतीवरून राजकारण करायचं नाही, मात्र मराठवाड्यातील परिस्थिती भीषण असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणीही यावेळी ठाकरेंनी केली आहे। मराठवाड्यावरती कित्येक वर्षानंतर असं आसमानी संकट कोसळलं असेल। आपत्ती मोठी आहेच, पण ज्या वेळेला असं संकट येतं त्या वेळेला सरकार खंबीर असायला पाहिजे। मी इथे राजकारण करायला आलेलो नाही, पण त्याच बरोबरीने तुमच्यावरती मी अन्याय सुद्धा होऊ देणार नाही, या सरकारला तुमच्यावरती अन्याय सुद्धा करू देणार नाही, हे सांगायला तुम्हाला आलेलं आहे। धाराशिवमध्ये देखील पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला। पुराचं पाणी घरात शिरल्यामुळे घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अन्नधान्य पाण्याखाली गेलंय। घरातल्या साहित्याचं देखील मोठं नुकसान झालंय। दरम्यान उद्धव ठाकरेंनी पूरग्रस्त कुटुंबांसोबत संवाद साधला, त्यांना धीर देण्याचं काम केलं। वाढलंय आता
जाने नाही दादा तुमच्यामुळे ना होत नाही. दुष्काळासाठी आले आपण दुःखात आहे आपलं दुःख बघायला आले. तुमचे प्रश्न आपण मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यात झालेल्या नुकसानानंतर काल सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलं. शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलं. दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पोहोचणार असल्याचं खुद्द फडणवीसांनी सांगितलं. तर आज उद्धव ठाकरेंनी मराठवाड्याचा दौरा करत सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे. सरकारनं मागणी मान्य न केल्यास आंदोलनाचा देखील इशारा दिलाय. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.